हॉस्पिटलमधनं कुठे निघून गेली होती सांग मला. डोळे जरी बंद केले ना तरी डोळ्यासमोर मम्मा पप्पा वंचित आणि तो कुणाल. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, तू इथे राहा, आमची काही हरकत नाही. पण जोपर्यंत मोनिका सापडत नाही तोपर्यंत हे पैसे तुला मिळणार नाहीत. मोनिका सापडलीच नाही तर? प्राची, मोनिका सापडली, तू आमचं लग्न लावून दिलंस, तुला पैसे मिळतील. माझं तुझ्या वडिलांबरोबर या विषयावर सविस्तर बोलणं झालेलं आहे. तू मॅच्युअर आहेस. तुझी मामा तुझ्या मनाविरुद्ध तिचा कोणताही निर्णय तुझ्यावर लादू शकत नाही. कुणाल, मोनिकाचा पत्ता लागलाय. मोनिका कुठं आहे? हो, ती सुधाकर पंडितांच्या घरी आहे. व्हॉट? क्या बात आहे! अरे योग्य ठिकाणी पोहोचली आहे माझी मुलगी. तुझं उद्या लग्न होणार आहे, नंतर तुला मुलंही होतील. त्यांच्याशी तुम्ही खूप चांगलं वागा. हा म्हणजे खूप चांगलं. म्हणजे तुम्ही ना आपापसात भांडू नका, नाहीतर ना तुझी मुलं सुद्धा माझ्यासारखी वाया जातील. अहो मॅडम, हे वेडाबाई, प्रिया, हे बोल ना. आज खूप शांत शांत. कुणाल, अरे काल घरी मोठं भांडण झालंय. भांडण? हो, मला घरी जायला उशीर झाला म्हणून. तरी मी तुला सांगत होते की आपण पिक्चरचा प्लॅन ड्रॉप करूया म्हणून, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि वरतून मला सेल स्विच ऑफ करायला लावलास. हे अगं, आपल्या दोघांच्या मध्ये मला डिस्टर्बन्स नको होता म्हणून मी तुला सांगितलं की फोन बंद कर. प्रिया, खरं सांगू, तू मला खूप खूप आवडतेस. तू खूप ट्रान्सपरंट मुलगी आहेस. तुझ्यामध्ये जराही खोटेपणा नाही. हो, आणि खोटं नाही बोलता येत ना, म्हणूनच काल मम्मी पप्पांचा ओरडा खावा लागलाय. ए आता जाऊ दे ना, ते सोड ना यार. जाऊ दे काय कुणाल? अरे मला आता उद्या जॉबही सोडावा लागणार आहे. व्हॉट? हो. वे प्रिया, असं नको करू. अगं, एवढा चांगला जॉब तुला कुठे मिळणार आहे? हा, आणि कॉलेज करून तुला हा जॉब करायला मिळतोय. अरे हो, मला माहिती आहे. म्हणजे मी माधुरी ताईला मागे देसाई सरांच्या वागण्याबद्दल सांगितलं होतं. हा, काल मला उशीर झाला म्हणून तिने मम्मी पप्पांच्या कानावर घातली ही गोष्ट. आता देसाई सरांविषयी वाईट मत क्रिएट झालंय घरी. घरी मला बजावलंय की आता जॉब नाही करायचा म्हणून. ए प्रिया, असं नको करू. हे बघ, मी खात्री देतो तुला देसाई सरांच्या बद्दल. ही इज अ जेंटलमन पर्सन यार. अरे तू खात्री देतोयस, पण मम्मी पप्पांना कोण सांगणार हे? ए, तू सांगशील? तू बोलशील त्यांच्याशी? मी काय बोलणार ना. अरे काल तुझ्याविषयी बोलणं झालं, त्यांना तुला भेटायचंय. मला माझ्याबद्दल काय बोलणं झालं? हेच, मला जे माहिती होतं ना तुझ्याविषयी ते सगळं सांगितलं. हे आता तू सांगितलंस ना सगळं, मग आणि कशाला भेटू? म्हणजे तू माझ्या मम्मी पप्पांना कधीच भेटणार नाहीयेस? अरे आत्ताच तर म्हणालास ना मी तुला आवडते म्हणून. अगं, तू मला खूप आवडतेस. हे आपण कॉफी घेऊया. तुला कॉफी आवडते ना? येस, चला कॉफी. काय हो, काय करायचं ठरवलंय तुम्ही मोनिकाचं? अहो म्हणजे तिला घरातून निघून जा असं सांगता तरी येत नाही ना. काय बरी वागते का मोनिका? नाही हो, म्हणजे तिच्या वागण्याचा काही अंदाजच करता येत नाही. म्हणजे रुसते काय, चिडते काय, संतापते काय. ऊन सावलीचा खेळ असतो ना तसा मूडच बदलत असते. इथरली आहे हो पोरगी.
मी बोलून घेतलंय शरदला. त्याचं म्हणणं असं आहे की तिला इथेच ठेवून घ्या. त्याची बायको म्हणते मोनिकाला परत घेऊन जाणार आहे म्हणून. बघू, भेटू, बसून बोलू, ठरवू म्हणालो. काय हो, पण हे असं किती दिवस चालणार आहे? नाही म्हणजे या नवरा बायकोच्या भांडणात त्या बिचाऱ्या पोरीचा हाल नाही का? ती इथे राहतेय ना, तेच बरं आहे. नाही, काय आहे आशा, आपल्याला एक कोलमडलेलं आयुष्य उभं करायचं आहे. पण शेवटी मोनिकाचे आईवडील ते असल्या कारणाने त्यांची सहमती तर आवश्यकच आहे. बघू शरद काय म्हणतो ते. कसा होता हा पूर्वी आणि आता कसा आहे ते. अहो, कसला एवढा विचार करताय? आश्चर्य आहे. मला वाटलं नव्हतं अविनाश ही ऑफर एक्सेप्ट करेल. कसला आदर्शवाद आणि कसलं काय हो, खोटारडी माणसं आहे ती. पण तो आता जॉब करायला तयार झालाय म्हटल्यावर. म्हणजे तुम्ही खरंच त्याला जॉब मिळवून देणार आहात? नाही, पण तसं मी कमिट केलंय असं म्हटल्यावर. कसली कमिटमेंट? कोण अविनाश? नम्रता, तुम्ही त्याला दिलेला शब्द पाळायलाच हवा का? तुम्ही त्याला जॉब मिळवून देणार म्हणजे तो सेटल होणार. अहो, माधुरीचं आणि अविनाशचं लग्न नाही का लावून द्यायला लागणार मग आपल्याला? अगं पण मी त्याला जॉब देतोय असं मी कबूल केल्यावर मी त्याला जॉब दिला नाही तर मग माधुरीची रिॲक्शन काय असेल? ती ऐकणार नाही. का नाही ऐकणार? हे बघ नम्रता, अविनाश जरी तिथे जॉब करायला तयार झाला तरी त्याला तिथे ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे आणि त्याला ते जमणार नाही. हो, पण तुमच्या शिफारसीने मिळालेला जॉब अविनाश स्वीकारेल असं आपल्याला वाटलंच नव्हतं. पण आपला अंदाज खोटा ठरवला ना त्यांनी. ते काही नाही, तुम्ही त्याच्यासाठी काहीही करणार नाही आहात. आपला जाबे व्हायच्या लायकीचा नाही आहे. हे बघ नम्रता, हे बघ असं टोकाला जाऊन जमणार नाही. तू जरा शांत राहा, मला जरा विचार करू दे. मोनिका, तुझे पप्पा येणार आहेत. काका, तुम्ही त्यांना का बोलवलंय? मी नाही जाणार. अगं पण आम्ही काय तुला घालवणार आहोत का? पण पप्पा आले तर ते मला घेऊनच जातील ना. नाही, नाही, तुझ्या इच्छेविरुद्ध तुला इथनं कोणीही नेऊ शकत नाही मोनिका. मग त्यांना बोलवलं तरी का इथे? मला नाही जायचंय. अगं पण म्हणून. एक मिनिट आशा. हे बघ मोनिका, जगात कायदा नावाची गोष्ट आपणच अस्तित्वात आणलेली आहे. तिच्या विरुद्ध नाही जाता येत. शरदचं आणि माझं तुझ्याविषयी बोलणं झालेलं आहे. त्याच्याच विनंतीवरून तुला आम्ही इथे ठेवून घेतलंय. पण तुझी आई, प्राची वहिनी, त्यांचा काहीच भरोसा देता येत नाही. तुला इथे जबरदस्तीने ठेवून घेतलंय असं सांगत त्या कोर्टात जातील, आमच्या विरुद्ध केस ठोकतील. अहो बाबा, मोनिकाच्या मम्मानी आपल्यावर केस केली तरी सुद्धा केस आपणच जिंकणार ना. ज्योती, अगं जिंकण्या हरण्याचा प्रश्नच कुठे येतो?
तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? कोर्टात खेटे कोण मारेल? हे बघा, मी असं ठरवलंय. मोनिका, अहो तुम्ही या ना, बसा, आपण बसून बोलूया. बसून गप्पा मारायला आले नाहीये मी माझ्या मुलीला घेऊन जायला आले. चल ग. मला तुझ्या बरोबर यायचं नाहीये. तुम्ही दोघांनी ना फुस लावले माझ्या मुलीला. मुलगी? कोण मुलगी? तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये. कशी येत नाही तू माझ्या बरोबर? तेच बघते मी. मी तिला नेणार आहे माझ्या वहिनी, एक मिनिट. बरोबर. मी नेणार आहे तिला. सोडा हात सोडा. आणि हे बघा, तुम्ही तमाशा करू नका. हे सभ्य माणसाचं घर आहे. सभ्य? कोण सभ्य? आमची परवानगी नसताना आमच्या मुलीला स्वतःच्या घरी ठेवून घेता तुम्ही आणि म्हणे सभ्य. शरदची परवानगी घेतली आम्ही. ते परवानगी देणारे कोण? हो, पिऊन बायकोच्या अंगावर हात उचलणारा तो माणूस आज माझ्या अंगावर हात उचलला. उद्या मुलीला विकायला सुद्धा कमी करणार नाही तो. म्हणूनच आम्ही मोनिकाला तुम्हा दोघांपैकी कुणाकडेही पाठवणार नाही आहोत. तुम्हाला काय हवं ते करा. मी कोर्टात जाईन. मी पोलीस स्टेशनला जाईन. पोलीस स्टेशन? हो. तुम्ही माझ्या बँकेत मला अडकवण्यासाठी कृष्णाजी शानभाग नावाच्या माणसाला पाठवलं होतं, विसरलात? सोडा मोनिकाला. मोनिका, काळजी करू नको. तुम्ही हे चांगलं करत नाही आहात पंडित साहेब. तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून दुरावत आहात. आई बापापासून दुरावलेल्या मुलीला आम्ही जवळ करतो. आम्ही कोणताही गुन्हा नाही करत. आणि हे बघा, तुम्ही जास्त आक्रस्ताळीपणा करू नका, त्यामुळे तुमची शोभा होईल. शरदच्या अर्धांगिनी आहात तुम्ही. तुमचा अपमान करायला मला भाग पाडू नका. हे बघा, तुम्ही शांतपणे बसा, आपण यावर काहीतरी तोडगा काढू ना. काय तोडगा काढणार आहात तुम्ही आता? तुम्हाला तुमची मुलगी हवी आहे ना. बघितलं, हे असं आहे. अशा मुलीला आम्ही तुमच्यावर कसं पाठवायचं सांगा बरं. हे बघा वहिनी, आतापर्यंत मी तुमच्याशी खूप कडक भाषेत बोललो. मला माफ करा. आता आपण बसून बोलूया का? विषय तितका महत्वाचा आहे म्हणून मी विनंती करतोय तुम्हाला. उभं राहून सुद्धा मला ऐकू येतं. ठीक आहे, ऐका तर. शरद आमच्याकडे येणार आहे, त्यावेळी तुम्हीही आमच्याकडे यायचं. आणि वहिनी, त्यावेळी आपण बसून चर्चा करणार आहोत. शरदचं आणि माझं या गोष्टीवर एकमत झालेलं आहे. मोनिकाला आम्ही कायदेशीररित्या दत्तक घ्यायचं झालं तर. What? माझं आणि शरदचं याविषयी खरंच एकमत झालेलं आहे. नेव्हर. मी हे होऊ देणार नाही. आय बेट तुम्ही हे धाडस करून दाखवाच. हो, आम्ही तुला दत्तक घेणार आहोत.
प्रिया 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 अगं झालंय काय? मी आज खूप खुश आहे. अगं काय झालंय ते तर सांग आधी. पप्पांनी ना अविला जॉब ऑफर केला आणि तो हो म्हणाला. खरं? येस, दॅट्स सो नाईस ना. मला वाटलं नव्हतं ग की अवी इतक्या लवकर डिसिजन घेईल म्हणून. खरंच? कसली ती तत्व आणि कसलं काय. मला तू सांग, त्या तत्वांना चिकटून राहून माणूस जर बेरोजगार राहणार असेल तर त्या तत्वांना काही अर्थ आहे? किती समजवलं अविला, तेव्हा आता कुठे त्याला पटायला लागलंय. ताई, ती लोक फार जुनाट विचारांची आहेत का ग? अवीच्या घरच्या लोकांचं मला माहित नाही. त्याचे बाबा आहेत ना, ग्रेट आहेत. अगं म्हणतात काय, वशीला लावून नोकरी मिळवायची नाही, त्यापेक्षा बेरोजगार राहिला तरी चालेल. मला सांग, वशीला लावला, नोकरी मिळाली, पण त्यानंतर आपल्या टॅलेंटवरच ती नोकरी टिकवायची आहे ना. ऑफकोर्स ताई. आता अविला पप्पांनी जॉब मिळवून दिला ना की तो लगेच सेटल होईल आणि मग तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये काहीच अडचण येणार नाही. ताई, अविने त्याच्या वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन जॉब करण्याचं मान्य केलंय खरं, पण प्रत्येक वेळेला त्याला तुझी गोष्ट मान्य होईल? म्हणजे तुला काय म्हणायचंय प्रिया? तसं नाही ग, पण आता बघ ना, आपले विचार आणि त्याच्या घरातल्यांचे विचार याच्यात किती तफावत आहे. आता तो म्हणजे तुझ्या समोर असताना तुझ्या मनासारखं वागेल, पण एरवी तो त्याच्या आई वडिलांच्याच मनाप्रमाणे वागणार ना. मग अशा घरात तू ऍडजस्ट होऊ शकणार आहेस? प्रयत्न करेन. अवीच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करेन. त्यांना आनंद लुटायला, खऱ्या अर्थाने जगायला शिकवेन मी. पण समज त्यांना तुझं म्हणणं पटलं नाही आणि तुला अपेक्षित असलेला बदल त्यांना नको असेल तर? तर मग एकच पर्याय उरतो. अवीला त्या घरातून बाहेर काढून स्वतःचा स्वतंत्र संसार मांडायचा. ताई, हो. मग घर फोडणारी सून असा जरी माझ्यावर आरोप आला ना, तरी मला त्याची पर्वा नाही. मी तेच करेन जे मला करायचंय. मी तेच मिळवेन जे मला मिळवायचंय. हे सगळं जर भांडण न करता मिळालं तर खरंच मला खूप आनंद आहे. पण जर भांडण करावं लागलं तरी ते मी आनंदाने करेन. पण वागेन ते मी माझ्या मनाप्रमाणेच. अरे पण प्रिया माझं ऑफिस सोडून गेली आहे. तिला वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याचं सोडून तुम्ही उतावळेपणा केला. गेलं पाखरं उडून. मी काय करू? ही मुलगी हाताबाहेर गेलेली आहे हे बाबांना माहिती असून सुद्धा बाबा तिचा स्वीकार का करतायत? म्हणजे विकतचं दुखणं हवं कशाला? नम्रता, मी अविनाशला अशा ठिकाणी जॉबला ठेवू शकतो ज्या ठिकाणी तो अजिबात कम्फर्टेबल फील करू शकणार नाही. त्याची तिथे मेंटली हॅरॅसमेंट होईल. कुठे काळोखात चकाच्या फितत बसला असतील पण तुला शोधायला म्हणून हातात टॉस आणि सापडला की फटक्याला झाडू. तुझं लग्न जर सुरळीत पार पडलं ना की मी सुटले बघ. काय माहितीये राहुल, आमच्या मोहनसाठी एक स्थळ सांगून आलंय. ती लोक 5 लाख रुपये हुंडा द्यायला तयार आहेत रे.